हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, तर मी आज दाखवणार आहे नाशिकमध्ये बोटिंग क्लब येथे आलेले आहे मी. तर फ्रेंड्स, आम्ही लंच टाईमला आम्ही इथे गेलो होतो ग्रेप्स एम्बसीमध्ये आणि तिकडे लंच वगैरे करून त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन, आणि त्याचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर तिथे जाऊन तुम्ही ग्रेप्स एम्बसीची जी व्हिडिओ आहे तेही तुम्ही चेक करू शकता. तर आम्ही तिकडून जाऊन आलो. त्याच्यानंतर बोटिंग क्लबला आलो आम्ही 3-3:30 या टाईममध्ये आलो. आणि इकडे लोक संध्याकाळी जास्त प्रमाणात येतात 5च्या नंतर, कारण सनसेटचा जो टाईम असतो ते इकडे व्ह्यू खूप छान दिसतो क्रूजमधून. तर इकडे आम्ही 4 वाजेपर्यंत काहीतरी आलो. आणि तर क्रूजसाठी मिनिमम 6 to 8 पर्सन कंपल्सरी आहे. जर कमी लोक असतील तर ते नाही सोडत. त्याच्यामुळे आमच्याकडे वेळसुद्धा होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो. लिली खेळतसुद्धा होती, तर तिच्याबरोबर खेळतसुद्धा होतो. त्याच्यानंतर नाश्ता केला. इकडे कॅन्टीनसुद्धा होती. बर्गर, पिझ्झा वगैरे स्नॅक्स आयटम जे होते ते सर्व होते. आणि इथे बोट क्लब नाशिकचे जे रेट वगैरे होते ते हे आहेत. बरंच काही होतं. तर आता बोटिंग आणि क्रूजचं चालू होतं. तर आम्हाला बोटिंग नव्हतं करायचं, आम्हाला क्रूजमध्ये जायचं होतं. सो त्याच्यासाठी आम्हाला 6 to 8 पर्सन कंपल्सरी होते. तर आम्ही थोडा वेळ बसलो वगैरे, नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे. तर फ्रेंड्स, तिकीटचं बोलायचं झालं तर इकडे एंट्री फी होती 70 रुपीज पर पर्सन, आणि किड्स जर असतील तर त्यांचे 30 रुपीज एंट्री फीज होती. आणि जर तुम्हाला बोटिंग आणि क्रूजचं करायचं असेल तर त्याची फीज जी आहे ती वेगळी असते, तिकीट्स घ्यावे लागतात. हे साईडला जे दिसतंय ते समोर ते बोटिंगचं आहे आणि हे क्रूज आहे. तर आम्हाला क्रूजमध्ये जायचं होतं. तर फ्रेंड्स, तिकीटचं बोलायचं झालं तर बोटिंगची तिकीट होतं ते 300 होतं आणि क्रूजचं 400 असं होतं. तर तुम्ही पाहू शकता अजून माणसं खूप कमी आहेत. संध्याकाळच्या नंतर इकडे माणसं खूप येतात. तर आम्ही फिरत होतो. इकडे फिरायला, बसायला वगैरे खूप छान होतं. इकडचे व्ह्यूज जे होते ते खूप छान होते. तर पाणी पण तुम्ही बघू शकता, एकदम छान क्लीन होतं, मस्त. जर तुम्ही फ्रेंड्स नाशिकला येता 2 दिवसासाठी तर फुल प्लॅन आहे, जो माझ्या चॅनलवरती व्हिडिओ जे मी दाखवलेला आहेत ते 2 नाईट 3 डेज. तर हे प्लॅन आहे. तर तुम्हीसुद्धा तो प्लॅन फॉलो करून नाशिक ट्रिप करू शकता. तर तुम्ही बघू शकता इकडे बसायला वगैरे खूप छान जागा होती. व्ह्यू वगैरे खूप छान होतं. सगळीकडे ग्रीनरी आणि एकदम मोकळा स्पेस होता. इकडे बरेच लोक बसलेले होते आणि खूप शांतता होती, मस्त. त्याच्यानंतर आम्ही क्रूजमध्ये जायला रेडी झालो. लिलीसुद्धा रेडी झालेली आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला खूप मज्जा आली. आणि हे 15 मिनिट्स ते लोक राऊंड देतात, 15-20 मिनिट्स. तर खूप पैसा वसूल आहे. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप छान पाणी जे होतं ते खूप क्लीन आणि एकदम स्वच्छ, नीट होतं. तुम्ही पाहू शकता. आणि 5 वाजले होते. सनसेटचा सुद्धा टाईम होत चाललेला होता. तर खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आमच्याबरोबर अजून 2 लोक होते, जे 6 जण आम्ही झालेलो होतो. त्याच्यामुळे क्रूज त्यांनी काढली होती. हवा खूप छान जोरात येते, वारा इकडे, आणि खूप फास्ट चालते क्रूज जे आहे. तर खूप छान वाटलं जो हा एक्सपिरियन्स होता क्रूजमधला. तर खूप छान होतं.
तर आता किती वेळा घेतात, तर 20 किंवा 50 घेतात ते. तर पाण्यासमोर एक डोंगर होता, पण तिकडे काहीच नव्हतं. म्हणजे आपल्याला किती वेळा हे करायचं माहित नाही, पण आता बोटमधून दिसतंय काय काय. तर असं वाटत होतं की हे जंगलच आहे, पण पाणी होतं म्हणून मला वाटत होतं. थँक्यू.